शिर्डी येथील हॉटेल पॅलेसियस येथे पशुपालन न्याय हक्क परिषद 2024 पार पडली आहे। या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी गोशाळा आयोग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नामदार शेखर मुंदडा तसेच भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश प्रभारी संजय केनेकर, सतन कुमार गुप्ता, राहुल केंद्रे, शैलेश भावसार, राजेंद्र साळुंके, युवराज मोहिते, प्रमोद परदेशी, करण मालधारी, मुकुंद आडेवार, मनीष रबारी, कालू भसवाड, भाला भरवाड, सचिन शिंदे, विनोद संकलेचा, नानासाहेब काटकर, कोंडाजी कांदळकर, संपत जाधव आदींच्या प्रमुख उपस्थिती लाभली आहे। अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धेश्वर बापू शिंदे, प्रदेशाध्यक्ष रघुभाई भारवाड, दत्तात्रय खेमनर, रामाभाई जोगराणा यांच्या वतीने आयोजित केलेल्या पशुपालन न्याय हक्क परिषदेसाठी राज्यभरातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पशुपालन संदर्भात येणाऱ्या अडचणी या शासन दरबारी मांडून त्या सोडवल्या जातील असं उपस्थित मान्यवरांनी सांगितलं। खरं तर आजच्या या राष्ट्रीय परिषदेला प्रामुख्याने गोरक्षक अध्यक्ष महाराष्ट्राचे सन्माननीय शेखरजी देसाडा यांच्या उपस्थितीत आणि बापूजी शिंदे यांच्या संयोजनात्मक भूमिकेत ही परिषद झाली। यामध्ये जे काही भटका समाज आहे, या भटक्या समाजामधील जे काही गोमंतक समाज आहे, गोमंतकमध्ये जे पशुपालक आहे, या पशुपालकांच्या समस्येविषयी मोठं विचार मंथन आज इथं झालेलं आहे। त्यांच्या वेदना या खरं तर व्यासपीठाने जाणून घेतल्या आणि व्यासपीठ या वेदनेवर चर्चा करून सरकारच्या मार्फत ज्या भूमिका घेऊन या परिषदेमध्ये घडलेल्या सर्व समस्येच्या विषयी एक विचार खरं तर सरकारपुढे मांडून या विचारावर सरकारच्या भूमिका तयार करणे, सरकारला ज्या काही वेदना आहे त्या वेदना सांगून त्याच्यासाठी एक अभ्यास समिती तयार करायचं, एक भूमिका सरकारपुढे ठेवण्याचं काम आम्ही यापुढे करू। आम्ही सर्व नेते मंडळी आहे। निश्चितपणे आत्ता खरं तर 50 वर्षापासून नंतर ही सुरुवात झालेली आहे। आज गोरक्षक अध्यक्ष आज येत आहे आणि त्यांनी ज्या गोष्टी आज सांगितल्या ते परत त्या हे करत नाही, उल्लेख करत नाही, कारण त्याचा त्यांनी सांगितलेला आहे, सगळ्यांनाच कळालेलं आहे की गोमाता तर जगलीच पाहिजे, पण गोरक्षक सुद्धा जगला पाहिजे, गोपालक सुद्धा जगला पाहिजे, पशुपालक जगला पाहिजे। अशा खऱ्या अर्थाने बरेचसे कायदे तयार केलेले, पण काही अभाव असल्यामुळं या समाजापर्यंत ते कायदे पोहोचले नाही। निश्चितच यांचं एक जातीच्या प्रमाणपत्राचा जो मोठी समस्या आहे, ती एकमेव समस्या जर सुटली तर निश्चितपणे जवळजवळ 70 ते 80% प्रश्न या ज्या जातीच्या प्रमाणपत्रावर आधारित आहे त्या सुटतील। आणि निश्चितपणे आम्ही जे आलो आहोत आज, आणि मोदीजींनी जी खऱ्या अर्थानं या देशाच्या निसर्ग संतुलनासाठी, या देशाच्या पशु संवर्धनासाठी जे काही करता येईल त्या पद्धतीनं वाटचाल चालू केलेली आहे। त्या वाटचालीतले आम्ही तर खरे यात्रेकरू आहे आणि निश्चितपणे लोकांपर्यंत मोदीजीने घेतलेले निर्णय, मोदीजीने खऱ्या अर्थानं दिलेले लाभ लोकांपर्यंत नेणे हा आमचा उद्देश आहे। संदेश एवढाच देईल की आपण हिंदू आहोत। हिंदू हा जी ज्याला आपल्याला जे जन्म देते ती माता सोडली तर दोनच गोष्टीला आपण माता म्हणतो, एक भारत माता आणि दुसरी गोमाता। आणि आपलं कर्तव्य आहे यांचं रक्षण करणं। आपण बघता देशावर काही बितलं तर आपण कुठे उफाळून लगेच येतो, पण गायीवर एवढ्या समस्या चालू आहे पण आपण कोणी खूप जास्त त्याच्यात लक्ष घालत नाही। हे आता थोडंसं थांबलं पाहिजे आणि सगळ्यांपर्यंत आपण पोहोचणार आहोत। आणि जो विषय गायींचा आहे की जे गायी विकल्या जातात, बाजार समितीत जातात, आता बाजार समितीत सुद्धा तो मुद्दा राहिला। आज इथं बोलतो की त्या पावत्या देतात, त्या पावत्या पण आम्ही स्ट्रेस केल्या खोट्या पावत्या आहेत, काही गोष्टी चुकीच्या होत आहेत। तोच एकच एजंट इतक्या गायी कशा घेऊन जातो, याच्यावर सगळ्यावर आता चाप येणार आहे। आम्ही ऑनलाईन करतोय, सगळं कम्प्युटराईज करतोय, समोरच्याचा आधार घेतल्याशिवाय त्याला गायच देता येणार नाही। या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय। आणि टोल फ्री नंबर 22 जानेवारीला रामलल्लाचं आगमन अयोध्येत होतं आहे। आमच्या भारतासाठी मोठी दिवाळी आहे, त्याच दिवाळीचं एक गिफ्ट म्हणून आम्ही टोल फ्री नंबर लॉन्च करतोय महाराष्ट्रभर। कोणालाही गाय जर आपली सांभाळायची तेवढी ताकद नसेल तर ती आम्हाला द्या, जे कसंही पैसे देतात तेवढेच पैसे आम्ही तुम्हाला देऊ, ते पण 24 तासात।
तुमच्या खात्यात जमा होतील. त्या गायी सुरक्षित तिथून घेणार. तो मधला एजंट नको, त्या गाड्या नको, पोलीस नको आणि ती मारधाड पण नको. सरळ गोशाळेत जाईल आणि गोशाळेत त्या गायींचं संगोपन संवर्धन हे प्रॉपरली केलं जाईल. राज्यभरात नाही तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र अशा 5 राज्यातनं हे सगळे जे आलेले आहेत हे पशुपालक हे सगळे प्रमुख लोक आहेत. आम्ही त्यांची परिषद आयोजित केली. त्या परिषदेमध्ये आपली पुढील भूमिका काय असावी त्यासाठी आम्ही खास एक राजकीय नेतृत्व असावं, राजकीय लोक असावं म्हणून आमचे संजू भाऊ केनीकर आहेत. त्याचप्रमाणे प्रशासनाची बाजू गोपालकांसंदर्भात असेल तर आमचे शेखरजी मुंदडा राज्यमंत्री बरोबर आहेत आणि सर्व आमचा पार्टीचे पदाधिकारी, विविध संघटनेचे पदाधिकारी. विषय असा आहे की आता ज्या सांगितल्याप्रमाणे वनजमीन ज्या आहेत याच्यावरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं. गोचरण जमीन आहेत, गायरन जमीन सगळं अतिक्रमण झालं आणि यामुळे पशुपालकांना ज्या समस्या भेडसावत आहेत त्या समस्यामध्ये आपण काही मार्ग काढू शकतो का, त्यामध्ये या लोकांना काय आपण उपाययोजना करू शकतो का, या संदर्भातली ही एक परिषद होती. या परिषदेत आता जस्ट आमच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच संबंधित विभागाच्या जो कोणी प्रमुख असेल त्यांच्याशी आम्ही मीटिंग लावून या पद्धतीने एक चांगल्या प्रकारचा मार्ग कसा निघेल, या लोकांच्या समस्या कसा सुटतील आणि मेंढपाळ, गोपाल, उंटपालक हे जे पशुपालक आहे यांचा हा जो प्राणी आहे, हा जो पशु आहे, ही लक्ष्मी आहे, जे धन आहे हे कशा पद्धतीने वाचल यावरती आम्ही या परिषदेमध्ये एक चर्चा केली. आमच्या भारतातील सर्व मेंढपाळ आणि गोपालन करणारे सर्व भारतातील आमचा समाज एकत्र आला आणि या समाजातील लोकांनी इथं यज्ञ सांगितलं मंत्री महोदयांसमोर. त्यांना परमेश्वर सद्बुद्धी देऊन आणि ह्या लोकांच्या भावना सरकार दरबारी मंत्रिद्वारांनी त्यांचे समस्या सोडवाव्यास मी त्यांना विनंती करतो. आलेल्या सर्व मंत्री महोदयांचे आणि आमच्या समाजाच्या आलेल्या शिर्डी नगरीमध्ये मी सरसे स्वागत करतो, आभार मानतो. तेवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. आमचे नाना भाऊ आणि संपत होते. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी.